प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. आपण परमेश्वराच्या वचनातून या वेळेला काही गोष्टी शिकणार आहोत. आपण देवाच्या वचनाकडं लक्ष देऊया. उपदेशक याचं पुस्तक 11वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. उपदेशकचं पुस्तक 11वा अध्यायाचं पहिलं वचन मी आपणाकरता वाचतो. तू आपली भाकर जलावर टाक, कारण पुष्कळ दिवसानंतर ती तुला परत मिळेल. देवाचं वचन म्हणतो, तू आपली भाकर जलावर टाक, कारण पुष्कळ दिवसानंतर ती तुला मिळेल. पहा, बायबल आम्हाला सांगतो ह्या उपदेशक 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला जे पहिलं वचन आहे आणि त्याच्यावरचं जे हेडिंग आहे ते असं लिहिलेलं आहे की पर उपकार, किंवा बायबल सोसायटीच्या भाषांतरामध्ये लिहिले की शहाण्या मनुष्याचं आचरण. शहाणा मनुष्याचं आचरण. शहाणा व्यक्ती कशा रीतीने आचरण करतो. आणि मग आम्ही पहिलं वचन वाचलेलं आहे की तू आपली भाकर जलावर टाक, पुष्कळ दिवसानंतर ती तुला मिळेल. पहा, पाण्यामध्ये जलावरती एखादी गोष्ट ज्यावेळेस आम्ही सोडतो त्यावेळेस ती ज्या दिशेने प्रवाह आहे, ज्या दिशेने त्या पाण्याचा प्रवाह आहे, तो प्रवाह त्या वस्तूला, त्या गोष्टीला त्या प्रवाहाच्या दिशेने वाहवत नेतो. ज्या दिशेला प्रवाह आहे तिकडं ती वस्तू जाते. ती परत आपल्याकडे येत नाही. ती परत आपल्याकडं रिटर्न येत नाही. आणि आम्ही पाहतो पुष्कळदा पाण्यावरती पुष्कळशा गोष्टी आम्ही सोडताना पाहतो आणि त्या प्रवाहाच्या दिशेने वाहत जातात. परंतु बायबल आम्हाला काय सांगतो, तू आपली भाकर जलाशयावर टाक, कारण पुष्कळ दिवसानंतर ती तुला परत मिळेल. याचा अर्थ की ज्यावेळेस आम्ही एखादं चांगलं काम करणार आहोत, परोपकार करणार आहोत, जेही आचरण आम्ही करतो, जेही आमचं दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये जेही चांगली कृत्य आम्ही करतो, त्याचं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला नक्कीच देतो. आणि देवाचं वचन म्हणतो की पुष्कळ दिवसानंतर ते तुला परत मिळणार आहे. हालेलुया. पहा, देवाचा आशीर्वाद देण्याचं जे पद्धत आहे, आशीर्वाद देण्याचा मार्ग आहे, तो वेगवेगळ्या प्रकारे आहे. आशीर्वादांकरता आम्ही प्रार्थना करतो, आशीर्वादांकरता कदाचित उपवास करू, आशीर्वाद मिळण्याकरता पुष्कळशा गोष्टी आम्ही करू शकतो. परंतु आज आम्ही पाहणार आहोत की हा एक मार्ग आहे की जेणेकरून आम्ही परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो. आणि देवाचं वचन आम्ही या ठिकाणामध्ये वाचलेलं आहे की जे गोष्ट आम्ही करतो त्याचं प्रतिफळ आम्हाला निश्चित मिळतो. आणि म्हणून जुन्या करारामध्ये एक उदाहरण आम्ही पाहणार आहोत. जुन्या करारामध्ये दुसरे राजेचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 वचन आपण वाचूया. दुसरे राजेचं पुस्तक 8वा अध्याय 1 आणि 2 वचन. आणि ज्या बाईचा मुलगा अलिशाने जिवंत केला होता तिला त्याने सांगितले होते की तू आपल्या घरच्यासुद्धा उठून जाऊन तुला उपरे म्हणून राहता येईल तेथे उपरे म्हणून राहा, कारण परमेश्वराने दुष्काळ बोलावला आहे आणि तो देशावर 7 वर्ष राहील. मग त्या बाईने उठून देवाच्या माणसाच्या वचनाप्रमाणे केले. ते आपल्या घरच्यासुद्धा जाऊन पलिष्ठांच्या देशात 7 वर्ष उपरे म्हणून राहिली. याने या ठिकाणी एक स्त्री आहे आणि जिच्या मुलाला अलिशाने जिवंत केलं होतं. आणि आम्हाला माहीत आहे की शुनेमकरीन ती स्त्री आहे. आणि अलिशा ज्यावेळेस तिच्या गावामधून तिच्या दारातून नेहमी जायचा, ती स्त्री अलिशाचा पाहुणचार करत असे. आम्ही या ठिकाणी काय पाहत आहोत की आता ही गोष्ट आणखीन पुढं गेलेली आहे. अलिशाने त्या स्त्रीला सांगितलं की देशामध्ये परमेश्वर 7 वर्षाचा दुष्काळ आणत आहे आणि तू आपल्या घरच्या लोकांना घेऊन दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहा. आणि आम्ही पाहतो की वचन सांगतो की अलिशाच्या सांगण्याप्रमाणे तिने केलं आणि ती उठून
दुसऱ्या देशामध्ये, पलिश्टांच्या देशामध्ये उपरी म्हणून राहू लागली. आणि आम्ही पाहतो 3ऱ्या वचनामध्ये, आणि 7 वर्षाच्या शेवटी असे झाले की ती बाई पलिश्टांच्या देशातून परत आली आणि ती आपल्या घरासाठी व आपल्या शेतासाठी राजाजवळ आरोळी करायला बाहेर निघाली. पहा, ती स्त्री ज्यावेळेस 7 वर्षाचा दुष्काळ संपल्यानंतर आपल्या देशाला, आपल्या घरी परत आली, काय पाहिलं तिने की तिचं घर कोणीतरी घेतलेलं आहे, तिची जमीन कोणीतरी बळकावलेली आहे आणि तिच्या घरासाठी आणि तिच्या शेतासाठी ती आता राजाकडं आरोळी मारत आहे. ती आता राजाला तक्रार करण्यासाठी जात आहे, कंप्लेंट करण्यासाठी जात आहे की 7 वर्षाच्या काळामध्ये ती जेव्हा दुसऱ्या देशाला निघून गेली, कोणीतरी तिचं घर ताब्यामध्ये घेतलेलं आहे, कोणीतरी तिच्या जमिनीवरती कब्जा केलेला आहे आणि म्हणून राजाला ही गोष्ट सांगावी, राजाकडं जाऊन तक्रार करावी. आणि म्हणून ही जी शूनेमकरीण आहे ती आता राजाकडं जात आहे. 4थ्या वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत, राजाने तर देवाच्या माणसाचा गडी गेहजी याला म्हटले होते, जी मोठी कामे आलिशाने केली ती आता मला सांग. आणि आम्ही पाहतो की त्यावेळेला राजा आलिशाचा जो सेवक आहे गेहजी त्याच्यासोबत बोलत आहे आणि त्या देशाचा राजा गेहजीला विचारत आहे की आलिशाने जी मोठी कामं केलेली आहे ती तुम्हाला सांग. त्या ठिकाणामध्ये राजाचं आणि गेहजीचं संभाषण चालू आहे आणि त्यावेळेला ही स्त्री त्या राजाकडं तक्रार देण्यासाठी जात आहे. 5 वचन आपण वाचूया. मग त्याने मेलेल्याला कसे जिवंत केले होते हे तो राजाला सांगत होता. तेव्हा असे झाले की पहा, ज्या बाईचा मुलगा त्याने जिवंत केला होता तिने आपल्या घरासाठी व आपल्या शेतासाठी राजाजवळ आरोळी केली. हालेलुया. पहा, ज्यावेळेस गेहजी राजाला हे सांगत होता की आलिशाने काय काय मोठे कामं केली आणि त्याच्यामधलं एक काम तो सांगत आहे की एका बाईच्या मुलाला आलिशाने, मेलेल्या मुलाला आलिशाने जिवंत केलं. हे सांगत असतानाच त्या राजमहालामध्ये ती शूनेमकरीण पोहोचली आणि तिच्या घराकरता आणि तिच्या जमिनीकरता आता ती राजाकडं तक्रार करू लागली. आलिशाने काय काय मोठे कामं केलं हे राजा ऐकत आहे. गेहजी राजासंगती बोलत आहे आणि दोघांचं संभाषण चालू असताना तितक्यात ती स्त्री त्या ठिकाणामध्ये आत पोहोचली. जेव्हा गेहजी राजाला सांगत होता की एका बाईच्या मेलेल्या मुलाला आलिशाने जिवंत केलेलं आहे. हालेलुया. आणि त्यावेळेस काय झालं, तेव्हा गेहजी म्हणाला, माझ्या प्रभू राजा, ती बाई हीच आहे आणि जो आलिशाने जिवंत केला होता तो तिचा मुलगा हाच आहे. हालेलुया. पहा, त्या ठिकाणी आता राजाचं आणि त्या गेहजीचं संभाषण चालू असताना इतक्यात शूनेमकरीण आत आली आणि ती राजाला आरोळी मारत आहे. आपल्या घराबद्दल, आपल्या जमिनीबद्दल ती आरोळी मारत असतानाच गेहजीने पाहिलं की हीच ती स्त्री आहे शूनेमकरीण. आणि गेहजी राजाला म्हणतो की राजा, बघ हीच ती बाई आहे आणि बघ हाच तो मुलगा आहे ज्याला आलिशाने जिवंत केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. त्यांचं संभाषण चालू असतानाच त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की शूनेमकरीण पण पोहोचली, तिचा मुलगाही त्या ठिकाणामध्ये पोहोचलेला आहे आणि गेहजीने सांगितलं हीच बाई आहे पाहती आणि हाच मुलगा आहे ज्याला आलिशाने जिवंत केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणामध्ये राजा त्या बाईला विचारतो. 6वं वचन, मग राजाने त्या बाईला विचारले आणि तिने त्याला सांगितले. हालेलुया. राजाने त्या बाईला विचारलं आणि तिने त्याला सांगितलं. आता राजा विचारत आहे सर्व स्टोरी. हालेलुया. नक्की काय झालं. आणि आम्ही काय पाहतो की त्या बाईने राजाला सगळं स्टोरी सांगितलं. ती त्या देशामधून निघून गेली. तिला जायला कोणी सांगितलं तर देवाचा माणूस आलिशा तिला म्हणाला की परमेश्वर देशामध्ये दुष्काळ बोलवत आहे आणि तू पलिष्ठान दुसऱ्या देशामध्ये जाऊन उपरी म्हणून राहा. ती आपल्या घरच्या लोकांसहित पलिष्ठांच्या देशामध्ये गेली आणि राजा तिला विचारत असताना आम्हाला माहीत आहे त्या स्त्रीबद्दल आणि गेहजीही राजाला तिच्याविषयी सांगत असताना त्या स्त्रीची सुरुवात कुठून होते
की जेव्हा अलिशा नेहमी तिच्या नगरामधून आणि तिच्या दारावरून जात असताना ती स्त्री अलिशाला आपल्या घरामध्ये घेत असे, त्याच्या पाहुणचार करत असे, तिच्या घरामध्ये तो जेवत असे आणि तो पुढं निघून जात असे. एक दिवस त्या स्त्रीला असं वाटलं आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, पहा, जो व्यक्ती नेहमी आपल्या दारावरून जातो तो देवाचा माणूस आहे आणि मला वाटतो आपण आपल्या घरावर एक त्याच्यासाठी खोली बनवूया, मेज ठेवूया, दिवा ठेवूया आणि पहा, आपल्या नवऱ्याशी बोलून तिने ती गोष्ट त्याच्यासाठी केलेली आहे. अलिशाकरता तिने खोली बांधलेली आहे, अलिशाकरता तिने एक मेस ठेवलेला आहे, एक पलंग ठेवलेला आहे. आणि आम्ही काय पाहतो, पुढच्या वेळेला जेव्हा अलिशा त्या ठिकाणामध्ये आला आणि अलिशा त्या वरच्या खोलीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याने विसावा घेतला. हालेलुया. आणि ज्यावेळेस अलिशाने विसावा घेतला आणि त्याच्यानंतर तो आपल्या नोकराला, आपल्या सेवकाला गेहजीला म्हणतो की ह्या बाईला बोलवून आण, हिने आपली एवढी काळजी केलेली आहे, ही आपला नेहमी पाहुणचार करते, तिला विचार तुला कशाची गरज आहे, तुझ्यासाठी मी राजासंगती बोलू का, तुझ्यासाठी मी सेनापतीशी बोलू का, अधिकाऱ्यांशी बोलू का, तुला काय हवं आहे, तुला कशाची गरज आहे. आणि ज्यावेळेस ती स्त्री येते आणि तिला विचारलं जातं, ती म्हणते की मला कशाची गरज नाही, मी आपल्या घरामध्ये नांदत आहे. हालेलुया. आणि ती पाठमोरी होत असताना, निघून जात असताना अलिशाचा सेवक त्याला म्हणतो की या स्त्रीला मूल नाही. हालेलुया. या स्त्रीला मूल नाही. आणि अलिशा त्या ठिकाणी तिला म्हणतो की बाई, पुढच्या वसंत ऋतूला तुला मुलगा होईल. हालेलुया. पुढच्या वसंत ऋतूला तुला मुलगा होईल. प्रियानो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या त्या स्त्रीने अलिशाकरता केलं, जी ती करत होती, नेहमी अलिशाचा पाहुणचार करणारी, आणि मग एक दिवस तिला असं वाटलं की ह्या देवाच्या माणसाकरता आपल्या घरामध्ये खोली बनवावं, त्या ठिकाणी तो विसावा करेल आणि मग तो पुढच्या गावाला निघून जाईल. आणि तसं तिने केलं. कुठलंही अट न ठेवता, कुठलीही मागणी न करता, कुठलंही स्वार्थ न पाहता, निस्वार्थीपणे आणि कुठलीही मागणी न करता ती अलिशाकरता, देवाच्या माणसाकरता ही गोष्ट करत होती. आणि आम्ही काय पाहतो, त्या ठिकाणी अलिशा म्हणाला, पुढच्या वसंत ऋतूला तुला मुलगा होईल. हालेलुया. कारण लक्षात घ्या, देवाचा सेवक तिच्या घरी नेहमी येत होता. कधीच ती म्हणाली नाही की माझ्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. एखादा सेवक, एखादा व्यक्ती, एखादा पास्टर जो कोणी आमच्या घरी जेव्हा येतो ना, आम्हाला गडबड होते की काय काय सांगू त्याला. हालेलुया. कोणत्या कोणत्या गोष्टी सांगू, कशासाठी प्रार्थना करायला सांगू. लक्षात घ्या प्रियांनो, निश्चित प्रार्थना करायला पाहिजे, पण आम्ही ह्या ठिकाणी काय पाहत आहोत, आशीर्वादाचा एक मार्ग. हालेलुया. शहाण्या मनुष्याचं आचरण, काहीही मागणी न करता, काहीही स्वार्थ न ठेवता, जी त्या शुनेमकरीने अलिशाकरता ती करत होती. आम्ही काय पाहतो, पुढच्याच वसंत ऋतूमध्ये तिला मुलगा झाला. हालेलुया. हालेलुया. ही गोष्ट इथं थांबत नाही. तो मूल वाढत गेला. काही वर्षानंतर एक दिवस अचानक तो मूल मरून गेला. त्या स्त्रीने त्या मुलाला घेतलं आणि त्याच खोलीमध्ये ती गेली जिथं अलिशा राहत होता. अलिशा विसावा करायचा. त्या बेडवर तिने त्याला ठेवलं आणि ती घाईघाईने आपल्या नोकराला घेऊन अलिशाकडे गेली. आम्ही पाहतो की अलिशा तिच्यासोबत आला. त्या मेलेल्या मुलाला अलिशाने जिवंत केलं. हालेलुया. आम्ही डिटेल्समध्ये नाही पाहणार, आम्हाला सर्वांनी स्टोरी माहीत आहे. त्या मुलाला अलिशाने जिवंत केलं, त्या बाईकडे त्याने दिलं. आणि त्याच्याही पुढं ही गोष्ट इथंही संपली नाही. त्याच्याही नंतर अलिशा त्या स्त्रीला म्हणाला की बाई, आता देशामध्ये 7 वर्षाचा दुष्काळ पडणार आहे, तो दुसऱ्या देशामध्ये आपल्या घरच्या लोकांना घेऊन त्या ठिकाणामध्ये. त्यानं लक्षात घ्या, जे काही तिने देवाच्या सेवकासाठी केलं, जे काही तिने देवाच्या माणसाकरता केलं, तिचं रिटर्न्स तिला त्या ठिकाणामध्ये नक्कीच मिळालं. तिला मूल झाला. तो मूल मेलेला असताना तो पुन्हा जिवंत करून तिला देण्यात आला. इतकंच नाही तर येणाऱ्या दुष्काळामध्ये देवाच्या सेवकाने तिला मार्गदर्शन केलं की आता दुष्काळ येणार आहे आणि उठ आणि तू दुसऱ्या देशाला जाऊन राहा. लक्षात घ्या. हालेलुया. आम्ही जेव्हा देवासाठी गोष्टी करतो, देवाचं काम करतो, सेवा करतो, निस्वार्थपणे जेव्हा आम्ही पेरणी करणार आहोत, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करेल.
हालेलुया. आणि मग आम्ही काय पाहतो, अलिशाच्या सांगण्याप्रमाणे ती स्त्री उठली आणि ती पलिश्त्यांच्या देशामध्ये जाऊन 7 वर्ष राहिली. 7 वर्षानंतर जेव्हा दुष्काळ संपला, आता ती आपल्या गावी परत आलेली आहे, आपल्या देशामध्ये परत आली. आणि काय पाहत आहे ती, की जेव्हा ती आली, तिचं घर कोणीतरी घेतलेलं आहे, तिचं जमीन कोणीतरी बळकावलेली आहे. आणि या ठिकाणी जे वचन आम्ही वाचलेलं आहे की आता ती राजाकडे तक्रार द्यायला गेली. आणि त्याच वेळेला गेहजी त्या ठिकाणी राजासमोर उभा होता आणि गेहजी राजाला हेच सांगत होता की अलिशाने काय काय मोठे कामं केले. गेहजीने सगळ्या गोष्टी राजाला सांगितलं असेल की ती स्त्री कसं काय कसं आमचा पाहुणचार करत होती, त्या स्त्रीने कसं अलिशाकरता आपल्या घरावरती माडीवरती खोली बनवलेली आहे, कशा रीतीने त्या स्त्रीला मुलगा झाला अलिशाच्या सांगण्याप्रमाणे, कशा रीतीने ते मूल मेलं आणि अलिशाने त्याला जिवंत केलं. ही सगळी गोष्ट राजाला गेहजी सांगत असतानाच इतक्यात ती स्त्री आत आली आणि गेहजी म्हणाला, राजा बघ हीच ती बाई आहे आणि हाच तो मुलगा आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी आम्ही वचन वाचलं, राजाने त्या बाईला विचारलं आणि तिने सगळं सांगितलं. हालेलुया. तिने आपल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि तेव्हा राजाने तिच्याबरोबर एक कारभारी देऊन सांगितले की जे तिचे आहे ते सगळे आणि तिने देश सोडला तेव्हापासून आजपर्यंत शेताचे सर्व उत्पन्न तिला परत दे. हालेलुया. पहा प्रियांनो, त्या स्त्रीने जे काही अलिशाकरता केलं होतं, एक गोष्ट वाया गेली नाही. आज आम्ही काय पाहतो की त्या सगळ्या गोष्टींची आठवण काढली गेली, तिची सगळी स्टोरी सांगण्यात आली राजाला. आणि आम्ही काय पाहतो, राजाने काय आज्ञा दिली, एका कारभाराला पाठवलं आणि काय सांगितलं, जे काही तिचे आहे ते सगळं, तिचं घर, तिचं जमीन, इतकंच नाही प्रियांनो, तिचं घर तिला परत मिळालं असतं, तिची जमीन परत मिळाली असती तरी ती म्हणाली असती की बस. पण राजाने आज्ञा काय दिलं, तिचं जे आहे ते सगळं. आणि तिने देश सोडला तेव्हापासून आजपर्यंतचं. हालेलुया. ज्या दिवशी ते देशामधून बाहेर गेले आणि आज जेव्हा ती आलेली आजपर्यंतचं तिच्या शेताचं सगळं उत्पन्न तिला परत द्या. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचा आशीर्वाद देण्याचा मार्ग हा आहे. हालेलुया. ती स्त्रीने जे काही अलिशाकरता केलं, एकही गोष्ट व्यर्थ गेली नाही. हालेलुया. आशीर्वाद बनून तिच्याकडं ती परत आली. हालेलुया. अलिशा कदाचित तिच्या घरामध्ये किती जेवण करत असेल आम्हाला माहीत नाही, 2 भाकरी खात असेल, 3 भाकरी खात असेल, कितीदा जात असेल आम्हाला माहीत नाही. पण तू प्रियांनो लक्षात घ्या, जे तिने निस्वार्थीपणे केलेलं आहे. देवाचं वचन म्हणतो, तू आपली भाकर जलाशयावर सोड, कारण पुष्कळ दिवसानंतर ते तुझ्याकडं परत येईल. प्रियांनो, जे त्या शूनेमकरणे केलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचं फळ तिला मिळालं. तिची कुठलीच गोष्ट विसरण्यात आलेली नाही, तिने केलेलं कुठलेच कामं विसरण्यात आलेलं नाही, तिने केलेल्या कुठलंच सेवा विसरण्यात आलेली नाही. जे काही तिचं होतं तेच केवळ नाही तर तिचं सगळं 7 वर्षाचं उत्पन्न परत तिला देण्याची आज्ञा राजाने केली. हालेलुया. जिथं तिने कष्ट नाही केलं 7 वर्षामध्ये, जिथं तिने पेरणी नाही केली, जिथं तिने कुठल्याही प्रकारचं नांगरणी केलं नाही, तर काहीच काम नाही केलं तिने, पण तिचं उत्पन्न मात्र तिला 7 वर्षाचं उत्पन्न मिळालं. लक्षात घ्या प्रियांनो, देवाचा आशीर्वाद देण्याचा मार्ग हा आहे. आणि म्हणून बायबल सोसायटीच्या भाषांतर म्हणतो की शहाणा मनुष्याचं आचरण. हालेलुया. आम्ही जे काही करतो, आम्ही पुष्कळदा लोक असं म्हणतात की आम्ही खूप काही केलं, आम्ही त्यांच्यासाठी खूप केलं पण त्यांनी आम्हाला काहीच रिटर्न दिलं नाही, आम्ही खूप केलं पण आम्हाला काही मिळालं नाही. पुष्कळदा आम्ही बोलून जातो. लक्षात घ्या, कदाचित मनुष्य विसरेल पण परमेश्वर कधी विसरत नाही. हालेलुया. इब्रिलोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 9 आणि 10 वचन आपण वाचणार. इब्रिलोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 9 आणि 10 वचन. तथापि अहो प्रियांनो, जरी आम्ही असे बोलतो तरी तुमच्याविषयी यापेक्षा चांगल्या व तारणयुक्त गोष्टींचा आम्हास भरोसा आहे, कारण तुम्ही पवित्रांची सेवा केली आहे आणि तुम्ही ती करीत आहात. यात तुमचे काम आणि त्याच्या नावावर असलेली तुम्ही दाखवलेली तुमची प्रीती ही देवाने विसरावी असा तो अन्यायी नाही. हालेलुया. हा देवाचं वचन म्हणतो की जे तुम्ही पवित्रांची सेवा केलेली आहे आणि जे तुम्ही करत आहात आणि तुमचं देवावर दाखवलेलं प्रीती हे देवाने विसरावी असा तो अन्याय नाही आहे.
हालेलुया. कदाचित मनुष्य विसरून जातील, पण परमेश्वर विसरत नाही. तुमची स्टोरी विसरली जाणार नाही, तुमच्या गोष्टी विसरल्या जाणार नाही. प्रत्येक गोष्ट देवासमोर आठवण करण्यात येईल. त्या राजासमोर त्या स्त्रीचं आणि आलिशाचं आठवण करण्यात आली, जे काही तिने केलेलं आहे, आणि त्याचं रिटर्न्स तिला त्या ठिकाणामध्ये मिळालं. प्रियानो, लक्षात घ्या, आपली भाकर जलाशयावर सोड, पुष्कळ दिवसानंतर ते तुझ्याकडं परत येईल. जेव्हा तुमची गरज असेल ना, तेव्हा परमेश्वर आम्ही केलेल्या प्रत्येक कामाचं, कार्याचं, सेवेचं, चांगल्या गोष्टींचं प्रतिफळ आशीर्वादामध्ये बदलून आमच्याकडे घेऊन येईल. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, तुम्ही केलेली सेवा आणि करत असलेलं सेवा आणि देवाच्या नावावर तुम्ही दाखवलेली तुमची प्रीती, तुमचं काम हे देवाने विसरावं असं तो अन्यायी परमेश्वर नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, लक्षात घ्या, आमच्या कुठल्याच गोष्टी विसरण्यात येणार नाहीत. जे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पण करता, मनुष्याकरता कदाचित केल्या असतील, देवाच्या सेवेकरता कदाचित केल्या असतील, देवाच्या राज्याकरता कदाचित केले असतील, प्रत्येक गोष्टीचं फळ, प्रत्येक गोष्टीचे रिटर्न्स, प्रत्येक गोष्टीचं प्रतिफळ आम्हाला 100% मिळणार आहे. आणि आम्हाला चांगले कामं करतच राहायचं आहे. हालेलुया. आम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या. गलती करायच्या पत्रामध्ये लिहिले की बरे करण्यासाठी तुम्ही थकू नका, खचू नका, कारण योग्य वेळी आम्ही पिकाची कापणी करू. हालेलुया. जेव्हा आम्ही चांगलं पेरतो तेव्हा चांगलं कापणी आम्ही करणार आहोत. प्रियानो, आम्ही काय पाहिलेलं आहे देवाच्या वचनामध्ये, जे काही आम्हाला करता येईल, आम्हाला ते मनुष्यांकरता आणि देवाकरता, देवाच्या सेवेकरता आम्हाला करायचं. आणि त्या प्रत्येक गोष्टीचं फळ, प्रतिफळ आम्हाला निश्चित मिळणार आहे. हालेलुया. शुनेम करीन, आलिशा करता, देवाच्या माणसाकरता जे काही करतो ते निस्वार्थीपणे, तिची गरज तिने कधीच नाही सांगितली. हालेलुया. तिची गरज तिने कधीच नाही सांगितली, पण तिची प्रत्येक गरज पूर्ण केली गेली. तिला पाहिजे होतं ते प्रत्येक गोष्ट प्राप्त झाली. आणि आम्ही शेवटी पाहिलं की तिच्या सगळ्या गोष्टी तिला वापस मिळाल्या. इतकंच केवळ नाही, 7 वर्षाचं जिथं तिने काम नाही केलं, कष्ट नाही केलं, त्याचं उत्पन्न देखील तिला परत मिळालेलं आहे. परमेश्वर असाच आशीर्वाद देतो. हालेलुया. किती छोटी गोष्ट असो, किती मोठी गोष्ट असो, जे काही तुम्ही केलेलं आहे ती कुठलीच गोष्ट विसरण्यात येणार नाही. प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद देव आम्हाला निश्चितच देणार आहे. देवा तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ.